शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गट या तिघांनी एकत्र निवडणुका लढवल्या. यांच्या जागा अर्थातच कमी आल्या, पण त्यातल्या त्यात शिंदे सेनेच्या त्यातल्या बऱ्या आल्या. पण या सगळ्यांमागे जर एक प्रश्न आपण व्यवस्थित पाहिला, जो की प्रचार काळात बोलला गेला होता, की खरी शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती? या संदर्भात सगळ्यांचं लक्ष कोणती शिवसेना जास्त जागा घेते यावर होतं. आता अर्थातच जास्त जागा ठाकरे गटाला मिळाल्या असल्या तरी स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर निश्चितच शिंदे गट सरस ठरताना दिसतो असंही बोललं जातं. पण या सगळ्या समीकरणात अशा काही जागा होत्या ज्या हातच्या जागा होत्या आणि त्या जागा येऊ शकतात असंही तर्कवितर्क विणले जात होते. मात्र त्या जागा कुठे ना कुठे पराभवाच्या छायेत गेल्या आणि तिथं शिंदे गटाला कुठं ना कुठं पराभव स्वीकारावा लागला. आता या सगळ्या समीकरणात जर निवडणुका झाल्या किंवा त्याच्यानंतर मतमोजणी झाली, त्यानंतरची जी काही वक्तव्य पुढे आली, ती वक्तव्य जर आपण लक्ष देऊन समजून घेतली तर त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट व्हायला लागतात. म्हणजे त्यानंतर संजय शिरसाट यांनी काढलेले उद्गार असतील, संजय गायकवाड असतील किंवा रामदास कदम असतील, या सगळ्यांची वक्तव्य पाहिली तर निश्चितच कुठेतरी शंकेला वाव मिळतो. म्हणजेच आता या सगळ्यांमध्ये अशा कोणत्या जागा होत्या काय त्या जाणून बुजून पाडण्यात आल्या? शिंदेंच्या जागा या पाडण्यासाठी भाजपाने वेगळा एक प्लॅन केला होता. या जागा पाडण्यासाठीच सर्व्हेचा उपयोग करण्यात आला आहे का? या सगळ्या प्रश्नांसंबंधी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. आता जेव्हा आपण शिंदे सेना, भाजपा आणि अजित पवार गट म्हणजे महायुतीचा विचार करायला लागतो आणि दुसरीकडे हे तिन्ही पक्ष म्हणजे त्याच्यात थोडासा वेगळा पक्ष म्हणजे शिंदे गटाचा अपोजिट असेल ठाकरे गट, अजित पवार गटांच्या अपोजिट असेल शरद पवार गट आणि भाजपच्या विरुद्ध असेल काँग्रेस गट. म्हणजे इकडे महायुती आणि इकडे महाविकास आघाडी. या सगळ्यामध्ये दोन्ही ठिकाणून चांगली निवडणूक लढवण्यात आली. महाविकास आघाडी चांगली चालेल पण 25च्या पुढे जाणार नाही असंही समीकरण होतं. पण या सगळ्यांमध्ये अर्थातच महाविकास आघाडीने मोठी बाजी मारली आणि महायुती कुठेतरी पराभवाच्या छायेत आली. पण यात जास्त चर्चेचा विषय होता शिंदे सेनेची जी काही पिछेहाट झाली किंवा ज्या महत्त्वाच्या जागा होत्या त्या जागांवरून त्यांना उमेदवार बदलावे लागले, कुठे माघार घ्यावी लागले, असे अनेक समीकरणं होती. त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं याबद्दल ही चर्चा करणं आवश्यक वाटतं. म्हणजे सत्ताधारी महायुतीचा घटक असलेला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेनं महाराष्ट्रात लोकसभेच्या जवळपास 15 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 7 जागा त्यांनी जिंकल्या आहे. आता मुंबईतील यामिनी जाधव असेल, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, बाबूराव कोहळीकर, हेमंत पाटील आणि राजू पारवे या सगळ्यांचा कुठे ना कुठे पराभव झाला आहे हे त्यांनी मान्य केलं आहे. आणि ह्या पराभव झालेल्या उमेदवारांच्या पाठीमागं नेमकी अशी कोणती संरचना होती किंवा नेमकी कारणं काय होती हेही पाहणं गरजेचं होतं. पण या सगळ्यात जर आपण पाहिलं जे काही वाद प्रतिवाद झाले, आरोप झाले म्हणजे कृपाल तुमाने जर यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी सरळ सरळ बावनकुळे यांना विलनच म्हटलंय असं एकंदरीत ऐकायला मिळतंय. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या भावना गवळी ज्या आहेत त्यांनी भाजपने केलेल्या सर्व्हेवर आरोप घेतलेला आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संजय शिरसाट यांनीही सर्वे नावाचं जे काय भूत आहे ते आता उतरलंय आणि आता इथून पुढे जो काय ओव्हर कॉन्फिडन्स होता तो असणार नाही, थोडंसं जाणीव ठेवून आम्ही काम करू अशा स्वरूपाचं मतही त्यांच्याकडून ऐकायला भेटलंय. आता हेमंत गोडसेंचा विचार केला तर त्यांचं पराभवाचं कारण जर विचारलं तर ते स्वतः सांगतात की खूप जास्त लेट उमेदवारी मिळाली आणि यामुळं कदाचित हा पराभव झाला असेल. आपण पाहिलंय की नाशिकच्या राजकारणात किंवा नाशिकच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात इथला तिढा संपत नव्हता आणि अगदी शेवटच्या काळात तिथं उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्याचाच फटका कुठे ना कुठे महायुतीच्या उमेदवाराला बसला असू शकतो असंही बोललं जातं. आता त्याच्यानंतर आपण स्वतःच शिंदे स्वतः काय म्हणतात हे जर तपासलं तर ते त्यांचंही एक म्हणणं आहे की जे 400 पारचा नारा भारतीय जनता पक्षाने दिला होता त्यामुळं कुठे ना कुठे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की खरोखरच घटना बदलली जाऊ शकते का वगैरे वगैरे. त्याचाच फायदा महाविकास आघाडीला झाला आणि सरळ सरळ त्याचा तोटा महायुतीला झाला असं आपल्याला दिसतंय. आता भाजपनं शेवटच्या क्षणापर्यंत ज्या काही जागा आहेत त्या सोडल्या नाहीत असंही म्हणणारे काही पदाधिकारी आपल्याला दिसून येत आहेत शिंदे गटाचे, की म्हणजे भाजपाच्या अशा काही जागा होत्या ज्या जवळपास 2.5-3 महिने अगोदर निश्चित झाल्या होत्या. पण अशा काही जागा होत्या जिथं
शिंदे सेनेचे उमेदवार उभे राहणार होते, पण तिथं कुठूनही हिरवा कंदील दाखवला जात नव्हता. म्हणजे ऐनवेळी त्या उमेदवारांना संधी देण्यात आली असंही बोलण्यात येतं. याचा परिणाम असा झाला की तिथं प्रचार मोहीम राबवण्यास मोठा अडथळा निर्माण झाला, असंही त्या पाठीमागचं एक कारण असू शकतं. म्हणजेच या कारणापाठीमागेही भारतीय जनता पक्षच आपल्याला दिसून येतं. म्हणजे शिंदेची शिवसेना लोकसभेच्या निकालावरून भाजपवरच ज्या पद्धतीनं आक्रमक झाली आहे, ते जर पाहिलं तर काही प्रश्न नक्कीच पडतात. म्हणजे असंही बोललं जातं की 7 ऐवजी 14 जागांवर ते जिंकून आले असते. पण कुठे ना कुठे भाजपाने जी काही खेळी केली किंवा सर्व्हेचा जो काही अ, हवाला दिला, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी फटका बसला. सर्व्हेचं कारण जर दिलं नसतं किंवा सर्व्हेचं कारण देऊन दबाव टाकला नसता, तर चित्र कदाचित वेगळं असतं, असंही बोलणारे अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, तर इतर सगळ्या ठिकाणी जी काही समीकरणं होती, ती समीकरणं वेगळी होऊ शकली असती. म्हणजे यवतमाळ, वाशिम इथलं जर विचार केला, तर भावना गवळींचा अगदी शेवटच्या क्षणी पत्ता कट केला होता आणि त्याने तिथून राजश्री पाटील यांना तिकीट दिलं, त्या पराभूत झाल्या. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना अगदीच शेवटच्या क्षणी तिकीट दिलं, ते पराभूत झाले. हिंगोलीत हेमंत पाटलाची उमेदवारी जाहीर केली आणि बदलीनंतर बाबूराव यांना तिथलं तिकीट देण्यात आलं, तेही पराभूत झाले. रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून आलेले जे काही राजू पारवे होते, त्यांना तिकीट दिलं, तेही पराभूत झाले. दक्षिण मुंबईचा जर विचार केला, तर शेवटच्या क्षणी यामिनी जाधवांना तिथून तिकीट देण्यात आलं, त्याही पराभूत झाल्या. उत्तर पश्चिम मुंबईचा जर विचार केला, तर तिथंही उमेदवारी बदलण्याचं किंवा देण्याचं बरंच तिढा चालू होता आणि शेवटी रवींद्र वायकरांना तिकीट देण्यात आलं. तिथला जर आपण निकाल पाहिला, तर 47-48 मतांनी तिथला निकाल शिंदेच्या बाजूने गेलेला दिसतोय. म्हणजे कुठे ना कुठे 47-48 म्हणजे खूप मोठा फरक नाही आहे. ही जागा त्यांच्या हातातून कदाचित जाऊ शकली असती, असंही बोललं जात आहे. आणि त्यामुळे जे काही आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत, याच्या पाठीमागं कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाचे जे काही सर्व्हेचं नाव दिलं गेलं, नियोजन शैलीचं नाव दिलं गेलं, स्ट्रॅटर्जीचं नाव दिलं गेलं. या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका बसला आणि त्यामुळेच त्या सर्व्हेच्याच नावावर त्यांनी जो आत्मविश्वास दाखवला होता, खरं तर अति आत्मविश्वास म्हणता येईल. अशा स्वरूपाचा आत्मविश्वास त्यांना जड गेलाय आणि नंतर पुन्हा हाच प्रश्न पडायला लागतो, की खरोखरच भारतीय जनता पक्षानेच शिंदे यांचा गेम केला आहे का? भाजपामुळे शिंदेच्या जागा कमी आल्या आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.